टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मी परवा आपण 2-3 दिवसाखाली बीडला पत्रकार परिषद घेतली होती। त्याच्यानंतर काही प्रकरणं उदाहरणार्थ मी आपल्या समोर आणतो म्हणून सांगितलं होतं। त्याच्यामधले हे शिरूरचे तांबोळी म्हणून आहेत, आतार यांचं एक प्रकरण आहे। आणि हे आष्टीचे धुमाळ याचे वडील आष्टीला कधी पूर्वी सरपंच होते, किती वर्ष? 25 वर्ष सरपंच होते। यांची जी वडिलोपार्जित जी जमीन आहे ती वडिलोपार्जित जमीन म्हणजे चुलत्यांनी याला दिलेली असताना, म्हणजे चुलत्यांना 2 मंडळी होत्या, पण चुलत्यांनी ती जमीन सगळी ह्या माणसाला किंवा यांच्या कुटुंबाला दिली असताना यांचं ती चुलती जी दुसरी चुलती आहे तिला उभं करून बेकायदेशीर एक आदेश याच्यामधून आणला, मंत्रालयामधून काढला आणि त्या चुलतीचं नाव तिथं लावून त्या चुलतीकडून ती जमीन जी गँग आत्तारांकडे जी तिथं हे करते तीच इथं याच्याकडे पण आहे। म्हणजे धुमाळांच्या तिथंसुद्धा तीच आणि त्याला वरदास्तसुद्धा हे सुरेश दसांचाच आहे। कारण इथं जे आता हेही सांगतील की तिथं त्यांचे जे कार्यकर्ते होते ते त्यांच्या जमिनीचा ताबा घ्यायला गेले होते। ते तिथं जाऊन जमिनीचा ताबा घेत असताना यांनी ते अडवलं। यांनी लगेच नगरपंचायत त्यांच्या ताब्यात आहे, त्यांनी नगरपंचायतमधून लगेच येण्याची परमिशन दिली, बरोबर आहे ना? येण्याची परमिशन देऊन लगेच त्याची येणे पण करून घेतली आणि ती खरेदी म्हणजे इथंही आणि इथं दोन्हीकडेही प्रकार असा आहे की चतुर्सीमा आहे वेगळी आणि दाखवली वेगळी जाती। कारण यांच्या जमिनीमधून हायवेमधून गेला आहे, बीड शिरूर हायवे, आणि तो हायवेमधून गेला असल्यामुळं त्या हायवेची जी जमीन यांच्या क्षेत्राहून कमी व्हायला पाहिजे, म्हणजे यांच्या आणि ज्यांची यांनी घेतली होती जुन्या त्यांच्या, ते झालेलं नाही। यांनी ते नंतर करून घेतलं, पण ती जमीन त्याच्यातून कमी न झाल्यामुळं त्या समोरच्याची ती जमीन त्यांच्याकडून विकत घेऊन यांच्या कार्यकर्त्यांनी ह्यांच्या बाजूला तिचा ताबा घेतला आहे। ते त्यांचं ते व्यथा काय ते सांगतील, सांगा। माईक हे करायला येईल का? हां, मी शेख हमीद शेख कोंडाजी आतार, राहणार शिरूर। मी आणि माझे 2 भाऊ आम्ही तिघात मिळून जमीन घेतली होती। तर घेतल्याच्या नंतर पुढचे जे कासार लोक आहेत ते भांडेकर ते मला आडवी येत होते, म्हणून मी कोर्टात दावा दाखल केला। त्याच्यानंतर त्या दाव्यात माझ्यासारखा मनाई हुकूम मला स्टे मिळाल्याच्या नंतर त्यांची काय हरकत थांबानाच। त्याच्यानंतर जे मला मनाई हुकूम भेटला होता त्याच्यानंतर माझ्यासारखा निकाल लागला 2014ला। आत्ता तुमची कुणी घेतली ते सांगा ना? 14ला निकाल लागला। निकाल लागल्याच्या नंतर पुन्हा त्यांची जशी अतिक्रमण करायचं प्रयत्न माझ्यावर करते तसंच चालू आहे। त्याच्यानंतर ती जमीन ते अशोक भांडेकर यांनी विनायक आव्हाड मास्तरला इकली आणि राजेश श्रीमंतराव तांदळे यांना इकली अशोकनी आणि अशोकच्या भावानी। मग ती जमीन इकल्याच्या नंतर त्यांनी अची इकली आणि माझ्या बच्या चतुर्सीमा टाकल्या आणि ते चतुर्सीमा आधारे माझ्यावर अतिक्रमण करतात। तर तेव्हापासून मी बीडला जातो, SP साहेबाकडे जातो, पोलीस स्टेशनला जातो, पण माझी काही दखल काही घेत नाहीत। काम मी म्हणलं बाबा त्यांचं बंद करा, पण ते काम बंद करीत नाही। पुढे चलून मग ते आव्हाड मास्तरनी रामनाथ जनाबाई कांबळे गॅस एजन्सीवाली बिचारी त्यांना इकली। त्यांना इकल्याच्या नंतर राजेश श्रीमंतराव तांदळे यांनी 2022ला का काय सय्यद शमी सय्यद शफी हे आष्टीचे कुठले राहणारे ह्यांना इकली आणि इकल्याच्या नंतर ह्या सय्यद शमीनी डायरेक्ट तिथं येणे फिने काय केलं ते नगरपंचायत मार्फत आणि माझ्या जमिनीवर अतिक्रमण करायला लागला। तर मी तिथं गेलो, आडीलं, हे केलं ते केलं, पण ते काही थांबले नाही। तर हे सारे सुरेश अण्णा आहे ना, धस साहेब यांचे कार्यकर्ते सारे, हे काय जरांगे म्हणून हे अंबळनेरचे जिल्हा परिषद सदस्य आणि आमचा शिवा पवार जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपंचायतचे सारे कार्यकर्ते म्हणजे अण्णाचे कार्यकर्ते हे तिथं येऊन म्हणजे अतिक्रमण करतात
आणि आम्ही सांगितलं व असं नका करू तसं करू नका, ऐकत नाही, काही नाही. SP साहेबाकडे गेलो, त्यांनी चौकशी करा म्हणून शिरूरला आदेश देतात, पण शिरूरवाल्याने काही मला बोलिलंच नाही. मी जाऊन बोललो तर ते म्हणले आता मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम झाला आष्टीचा, नंतर मी बोलून घेईन तुम्हाला, तरी मला बोलिलं नाही. पुन्हा मग गेलो मी तर म्हणले आता SP साहेबाचा कार्यक्रम आमच्या शिरूरला, SP साहेबाचा कार्यक्रम संपला का ते परेड काहीतरी नंतर बोलून घेऊ म्हणले. तर अजून मला बोलून घेतलं नाही आणि त्यांचं अतिक्रमण सारखंच चालू आहे. आणि ते पुन्हा त्यांना त्यांनी खरेदी दिली आहे, तर माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर 18 सिटी हे ते करण्याच्या मार्गावर आहे. मला धमक्या येतात आणि पुन्हा अजून ते काय म्हणते ते ह्यांनी घेतलेली जमीन काही म्हणजे जाती असतं ना, ते दुसरी जात त्यांनी सुद्धा घेतलेली 2-3 जणांनी. तर आमच्यावर 18 सिटी करायच्या मार्गावर आहेत ती. आणि त्याच्यानंतर कमी जास्त पत्रक त्या रोडमध्ये संपादित झालेली जमीन ते सांगितलं मी त्यांना, सांगितलं ते सांगितलं. ठीक आहे, आता यांचा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. शेड चालू आहे सर, तिथं शेड चालू आहे, कंपाऊंडचं चालू आहे. पोलीस स्टेशनला म्हणलो मी का तुम्ही बंद करा ना, आमचा निकाल आहे, पण आमच्यासारखा निकाल असताना तुम्ही बंद करीत नाही, फक्त बंद करा, आम्ही जात नाही तिथं, त्यांना कशाला लिहून देतात तिथं, तरी ते आमचं काय ऐकत नाही. 2दा संरक्षण भेटलं मला कोर्टाचं, 2दा, तर 2दा भेटला. एकदा संरक्षण राठोड साहेबाच्या टायमाला भेटलं, ते संरक्षण आम्हाला दिलं. त्याच्यानंतर ते दुसरे गव्हाणे साहेब होते, तर गव्हाणे साहेबाला बी संरक्षण आम्ही प्रत दिल्याच्या नंतर त्या गव्हाणे साहेबांनी आमच्या विरोधात हायकोर्टात अपील दाखल केली, तर यांना संरक्षण देता येत नाही असं तसं काय लिहिलं ते गव्हाणे साहेबांनी लिहिलं. मी सांगतो याच्यामध्ये काय होतंय, यांनी जे सांगितलं तो मुद्दा, हे यांनी जे नावं सांगितले ते शमी वगैरे तेच लोक यांच्याही प्रकरणात आहेत, बरोबर आहे ना. तेच एक रॅकेट आहे, तेच रॅकेट यांच्याही प्रकरणात आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला वरदहस्त तिकडून मिळतो आहे. म्हणजे त्यांच्याकडून हा वरदहस्त मिळाल्यामुळं हे गोरगरीब लोकांवर अन्याय व्हायला लागला आहे. आता हे 2 प्रकरण, यांचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आता तो म्हणला मला बोलता येणार नाही, पण अधिकाऱ्यावर प्रेशर आणून याचा म्हणजे कोर्टाचा निकाल असून सुद्धा तुझा फेरमंजूर केला जात नाही. पूर्ण कोर्टाचे निकाल आहे, कोर्टाचे. मग तेच सांग ना त्यांना काय ते सगळे कोर्टाचे निकाल आहेत, फक्त तलाठी नोंद घेत नाही आहे. तलाठी नोंद न गेल्यामुळं चुकीचे नावं लावून त्यांनी त्याच्यात खरेदी पण केली. 1 महिन्यामध्ये त्यांनी येणे करून माझं तिथं शेड पत्रे, माझं घर उद्ध्वस्त केलं, माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं. आज मी त्या शेतीत जाऊ सुद्धा शकत नाही. मी एक शेतकरी आहे, मला शेतीसुद्धा तिथं करायची परवानगी नाही आहे. तिथं नगरपंचायतचे लोक येतात, झाडं लावून देत नाहीत, धमक्या येतात, सगळ्या गोष्टी तिथं होतात. आता हे लोक का दबाव आणतात, तलाठी फेर ओढत नाही. कायदेशीर सगळी डॉक्युमेंट माझ्याकडे आहे, माझी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. मी 3 पिढ्या माझी ती प्रॉपर्टी माझ्या ताब्यात आहे. ह्या लोकांनी तिथं येऊन पाडली. हे समी वगैरे, जुनेद हारून, खालिद शेख, हे असे काही बीडचे लोक आहेत, लांबचे लोक आहेत, हे येतात 50-50, 60-60 जण येऊन ही जागा आमची असं म्हणतात, आम्ही खरेदी केली आहे. सगळे बोगर डॉक्युमेंट आहेत माझ्याकडे, टोटल पूर्ण कागद आहेत, हायकोर्टापासून निकाल आहेत त्याच्यात. फक्त तलाठी माझा फेर घेत नाही. का घेत नाही विचारलं तर ते काय बोलत नाही. कोणी सहकार्य करत नाही, डिपार्टमेंट सहकार्य करत नाही, कोणी सहकार्य करत नाही. हे सहकार्य न करण्याचा प्रकार म्हणजे ह्या सगळ्या लोकांवर प्रेशर केलं जातं आहे. स्थानिक आमदाराकडून त्याच्यावर प्रेशर करून ह्या अशा गोरगरीब लोकांच्या जमिनी हस्तगत करणं हे त्यांचा उद्योग चालू आहे सध्या. आणि तुम्हाला एक सांगतो, आता दुसरे ते भांगेताई, मी तुम्हाला त्या दिवशी म्हणलो होतो त्या कंपनीच्या संदर्भात, ते येणार होत्या, पण त्यांच्यावर म्हणजे त्यांचं जे कोर्टाचा मनाई हुकूम असताना त्यांनी मला पत्र दिले. आत्ता हे पत्र त्यांनी मला पाठवलं. आज त्यांना कोर्टात जावं लागलं. त्यांना ते मॅटर जर नाही तयार केलं त्यांनी आणि कोर्टामध्ये जर दाखल नाही केलं तर उद्या त्यांच्या म्हणजे त्यांचा DRT जे कोर्ट आहे कोणतं, हां नाही 1 मिनिट, त्यांचे जे कोर्टाने त्यांना मनाई हुकूम दिला आहे तो मनाई हुकूम 31 तारखेपर्यंत, 31 मार्चपर्यंत. पण तिथं बँकेशी संगनमत करून परत त्यांच्या याच्यावर 2 तारखेची त्यांना नोटीस काढली. आता ह्या 2ची आपल्या 3 तारखेची म्हणजे उद्याची त्यांना नोटीस आहे की उद्या जप्तीसाठी ते पत्रसुद्धा आलं आहे. म्हणजे तीसुद्धा प्रॉपर्टी एक 15-20 कोटी रुपयाचे जे ते युनिट असताना ते सुद्धा. हे असे जे अन्याय जे लोकांवर यांच्याकडून केले जातात याचं कुठंतरी दखल वरती मुख्यमंत्री महोदयाने घेतली पाहिजे. मी मानतोय म्हणजे तसं नाही, प्रत्येक ठिकाणी
प्रत्येक ठिकाणी गोरगरिबाच्या जमिनीमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम यांचं चालू आहे. आता तुम्ही म्हणता की बाबा नावं हे त्यांच्या नावावर करत नाहीत. आता त्यांच्या नावावर नाही, कोणतरी समजा मी करत असताना मी कोणतरी माझ्या जवळच्या करून मग ते प्रॉपर्टी पुढं सेल आउट करायची. असे कितीतरी उद्योग आष्टीमध्ये चालू आहेत. मी त्या दिवशीही सांगितलं, आजही सांगितलं. आता हे कुटुंबही समोर येणार होतं, पण त्यांना जर ते आत्ता कोर्टात त्यांनी जर दाखल नाही केलं उद्या, तर उद्या त्यांचं सगळं घरदार सगळं जप्त होतं आहे. त्याच्यामुळे त्यांनी मला हे पत्र दिलं आहे. या पत्राची कॉपी जरी तुम्ही म्हणले तरी मी तुम्हाला देतो, किंवा हे पत्र तुम्ही वाचा म्हणले तर वाचून दाखवतो, पण ते मोठं आहे. तर त्यांनी जे सरळ याच्यामध्ये दिलं आहे, त्याच्यात काय दिलं आहे ते सांगतो मी तुम्हाला. आता माझ्या नावे ते पत्र दिलं आहे. भांगे ऑर्गॅनिक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, आमदार सुरेश धस यांच्या दबावाने सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पुणे यांनी भांगे ऑर्गॅनिक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड खडका फाटा तालुका नेवासा येथील कंपनी DRTने NPA बाबत तडजोडी मार्च 2000पर्यंत अवधी दिलेला असताना कंपनी व कंपनीची गहाण मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत दिनांक 3/3/2025 रोजीच्या मान्य तहसीलदार नेवासा यांच्या कार्यवाहीचे दिनांक 31/3पर्यंत थांबवावी असं त्यांनी मला दिलं आहे. 31/3पर्यंत ही कार्यवाही थांबवावी. तर लगेच त्यांचे उद्या गडबडीने त्यांचे मालक जेलमध्ये आहेत. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, त्या मालकाची त्या ताईंनी जे मला सांगितलं त्या मालकाचे सुद्धा जामीन होऊ दिले जात नाही. कुणी वकील जर दिला त्या वकिलाशी तिथं संपर्क साधला जातो आहे. त्यांचे 18 महिन्यापासून ते जेलमध्ये असताना त्यांची जामीन होऊ दिली जात नाही. आणि का जामीन होऊ द्यायची नाही, तर ते जर बाहेर आले तर काहीतरी त्या पर्याय शोधतील. घरातल्या महिला किंवा त्यांची एक मुलगी आहे मुलगा आहे हे काय करू शकतात. म्हणून ते आतमध्ये जर राहिले तर ही प्रॉपर्टी बळकवायची असा यांचा प्रयत्न चालू आहे. हे त्यांनी लिहून दिलेलं पत्र आहे, त्यांची सहीसुद्धा खाली इथं या पत्रावर त्यांनी सगळं नमूद केलं आहे. त्या स्मिता संजय भांगे या ताईंनी सही करून मला हे पत्र दिलं आहे. आणि त्या म्हणले मी आज येऊ शकत नाही, पण परत मी त्यांना तुमच्यासमोर आणणार आहे, यांची काय व्यथा ती मांडणार आहे. हे धुमाळ असतील किंवा हे असतील, या असे कितीतरी लोक आहेत की ज्या लोकांना यांच्यापासून त्रास आहे. हा त्रास जो चालला आहे, ही जी हुकुमशाहीचं जे वागणं इथं चाललं आहे, आज मतदारसंघामध्ये सगळे कामं बंद आहेत, सगळे बिलं द्यायचं बंद आहे, सगळं थांबव. मागच्याच महिन्यात चालू व्हायला पाहिजे तेही सगळं बंद आहे. आणि बंद असताना त्यांना आम्ही विनंतीसुद्धा केली, पण ते ऐकायला तयार नाहीत. कारण ह्या बाकीच्या कुटण्यातच ते गुंतलेत. ते कुणाची जमीन घ्यायची आणि कुणाचं काय मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत त्यांना काही देणं घेणं नाही. खुंटेबळ तलावाचं जे आत्ता उद्घाटनमध्ये झालं त्याचं काम 1.5 वर्षापूर्वी चालू झालं आहे, बरोबर आहे ना. 1.5 वर्षापूर्वी ते काम चालू झालं आहे, 50% काम संपत आलं आहे आणि आत्ता त्याचं उद्घाटन त्यांनी केलं आहे. म्हणजे फक्त लोकांनी जे मंजूर करून आणलं आहे त्याचं श्रेय घ्यायचं आणि गोरगरीब माणसांना त्रास देऊन त्यांच्या जमिनी हडपायच्या, हे धंदे आष्टीमध्ये चालू आहेत. सुरेश धस करतात. अजून मोठ्याने सांगा. नाही सुरेश धस आता हे नावानिशी दिले ना, ते ताईंनी नावानिशी दिलं आहे. ह्यांच्या इथं सुद्धा जे माणसं पाठवले ते त्यांचे 2 जिल्हा परिषद सदस्य होते, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे शूटिंग आहे. म्हणजे माझी जिल्हा परिषद सदस्य जे 2 होते ते होते, सगळे नगरपंचायतचे सगळे नगरसेवक होते. मग आता सगळे नगरसेवक आणि 2 जिल्हा परिषद सदस्य तिथं आपल्या कोणाच्या म्हणण्यावर तर जाणार नाहीत, हे त्यांच्याच म्हणण्यावर जातील तिथं. नाही मी आता या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांना भेटून मी त्यांनाही भेटणार आहे आणि वरतीसुद्धा मी तक्रार देऊन ह्यांची ज्या नोंदीच्या बाबतीतला असेल तोही विषय मी मार्गी लावायचा प्रयत्न करणार आहे. आणि यांच्या तिथंसुद्धा असाच प्रकार एक सुरवशे म्हणून कुटुंब आहे त्याच्यावरसुद्धा शिरूरमध्ये चालू आहे. त्यांचे म्हणजे जमीन रस्त्यालगतची त्यांच्याकडे वेगळी चतुर्षमा दाखवून ह्यांच्याच जवळच्या काही लोकांनी त्यांची जी जमीन त्यांच्या ताब्यात होती ती रस्त्याच्या लगतची होती. आज शिरूरमध्ये रस्त्याच्या लगत कोट्यवधी रुपयाची किंमत जमिनीला आहे. त्याच्यामुळं असे जमिनी म्हणजे हे करण्याचे धंदे यांची चालू आहेत. कोर्टाने जमिनीचा निकाल दिलेला आहे आणि कोर्टाच्या निकालाला तुमच्या आष्टीचं तलाठी हे मान्य करत म्हणजे कोणाचा दबाव आहे तलाठी? नाही आता तलाठी लेवलवर दबाव असल्याशिवाय तलाठी मान्य करत नाही का? आता ह्यांच्याकडे त्याचे तलाट्याचे रेकॉर्डिंग आहे किंवा मी जर तुमचं करायला गेलो मग कोर्टाचा आदेश आहे, पण माझ्या अंगावर काय म्हणले सांगा ना. म्हणले ना ते म्हणले तुम्ही मला प्रश्न विचारू नका, मला तहसीलदारने लेटर पाठवलं कमी जास्त पत्रकाचा, मी तहसीलदारला विचारीन. तर मी म्हणलो त्या अर्जात माझं नाव आहे ना, माझं नाव आहे, माझं काम आहे तुम्हाला विचारायचं. ते म्हणला तुमचं मी करणारच नाही, त्यावरून आदेश येईन तेव्हा मी करीन. डायरेक्ट तलाठी मला म्हणला वरून आदेश येतो आमच्या. हां
कोणत्यावरून म्हणजे हायकोर्टावरून आलाय ना? नाही 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 नाही, तहसीलदाराला तुम्ही जाऊन विचारा. मला म्हणतो तुम्ही तहसीलदाराला विचारा, माझ्या दारातच येऊ नका. प्रेशर नाही, कोणाच्या प्रेशर खाली असं त्यांचं म्हणणं आहे. वरच्या प्रेशरनी, आमदार साहेबाच्या प्रेशरनी, त्याचाच माणूस बिचारा. हे गोरगरीब माणसांना वरून असं अधिकाऱ्यांवरही प्रेशर टाकलं जातंय. आता याचं ते जर कागद जर पाहिले याचे, त्याच्यात तर खुडूनच टाकलाय फेरवर सगळीकडे प्रकरण चालते. पूर्ण निकाल माझ्याकडून झाले. अनारशे तलाठ्याने डायरेक्ट फेर हातानेच काढून टाकला. तो काढता येत नाही, तो न्यायालयच काढू शकतो. यांनी हात असं करता येत नाही, पण यांनी केलं. आता हे कसं करतात, काय करतात, काय कल्पना नाही. आता तुम्ही 2 प्रकरण समोर आणले, मात्र तुमच्या मतदारसंघात अशा किती प्रकरणं असतात तुमच्या निदर्शनात? आता 15पैकी 2 आलेत समोर. हे 17 आहेत माझ्या हातामध्ये आत्ता. असे 100 प्रकरणं असतील असं माझं मत आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं जिथं याच्यामधली जमीन असेल, कुठं डिस्प्यूट असेल, थोडंफार भावाभावात जरी डिस्प्यूट असलं तर तिथं लगेच हस्तक्षेप करायचा. तिथं हस्तक्षेप करून त्या ठिकाणी हे करायचं. तर खुंटेपळ तलावामध्ये सुद्धा जी आता याचिका जाधव वकील साहेबांनी अनियमिततेच्या बाबतीत दाखल केली, खुंटेपळ तलावाच्या भूसंपादनाच्या याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा कार्यकर्त्याच्या नावावर जमिनी घेतल्या गेल्यात. आणि त्या जमिनींना इतर शेतकऱ्याच्या याच्यापेक्षा चौपट पैसे तिथं दिले गेलेत. काही पत्र्याचे शेड तिथं होतं, त्या पत्र्याच्या शेडला मला वाटतं 60 का 65 लाख रुपये मागे दिले गेलेत. म्हणजे हे सगळा एक मतदारसंघाला पाणी आणायचं हे बाजूला राहील. मतदारसंघामध्ये हे कुठली योजना येत असेल त्याच्यामध्ये आपल्याला काय निघतं आहे एवढंच फक्त इथं चालू आहे. काका, जर आपण बघितलं आष्टी तालुक्यात इनामी देवस्थानची जागा बरेच आहेत, त्याचा कब्जा कोणाचा आहे? आता एक सांगतो तुम्हाला. आता आमच्या इथं 750 एकर देवस्थानची जमीन आहे माझ्या गावात आहे. असं बऱ्याच गावांमध्ये आहे. तर इथलं जे आहे ते एकही गुंठा कोणी शेतकऱ्यांनी नावावर केलेलं नाही. 350 वर्षापासून शेतकरी ते कसतात, नावावर करून घेण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. तसं यांनी मध्ये जे देवस्थानचे जे बरेचसे कुठाने कार्यकर्त्याच्या नावावर केलेत, तर श्रीराम देवस्थान, विठोबा देवस्थान, खंडोबा देवस्थान, पिंपळेश्वर महादेव व इतर देवस्थान, असे बरेचसे देवस्थानाच्या जमिनी यांनी त्या तिथल्या याला हाताशी धरून कार्यकर्त्याच्या नावावर करून घेतले. त्याच्यामध्ये हे सुद्धा झालेत, त्यात केसेस झाल्यात, बरेचसे कुठाने झालेत. त्याच्यामुळे हे जे सगळं झालं आहे हे कुठंतरी सगळं शासनाने तपासलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि हे जे मूळ जे कसतात लोक, आता बऱ्याच ठिकाणी 300-300 वर्षापासून लोक ते कसतात. लोक तो शेतसारा त्या देवस्थानला भरत आहेत, म्हणजे त्याची जी काही पावती असेल ती पावती भरत आहेत. आणि आज ते जर समजा त्यांच्याकडून काढून जर माझ्यासारखा कोणी घेत असेल तर 100% ते कुटुंब उघड्यावर येणार आहेत. आणि ते कुटुंब जर उघड्यावर येणार असले तर याचा विचार 100% केला पाहिजे. काका, आता तुम्ही म्हणाले की 100हून अधिक प्रकरणं आहेत. प्रकरणं घेऊन तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे भेटणार आहात का? कधी भेटणार आहात? नाही, मी त्या दिवशी सांगितलं ना, मी अजितदादांनाही भेटणार आहे आणि अजितदादां थ्रू मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहे की हे जे गोरगरिबांना जो त्रास इथं केला जातो आहे तो 100% याच्यामध्ये हे केलं पाहिजे. हे कुठंतरी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. कारण सर्वसामान्य लोक आहेत. समजा सर्वसामान्य लोक ज्याच्यात यांच्याशी लढण्याची कुवत नाही, अशा लोकांच्या जमिनी जर हडप करणार असले तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. काल आरोपपत्रातल्या काही बाबी समोर आहे, थोडासा वेगळा प्रश्न आहे. काल आरोपपत्राच्या बाबी समोर आहे, त्याच्यामध्ये वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचं संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलं. तुम्ही याच्याकडे कसं पाहताय? आणि तुमचे जे काही मंत्रिमंडळातील नेते आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी आहे आणि उद्याच्या राजीनामा त्यांना असं देखील म्हटलं जातं, कसं पाहताय? नाही, वाल्मिक कराडांचा विषय आहे ना तो. धनंजय मुंडेंचं तर नाव अजून कुठं आलेलं मला वाटतं त्याच्यामध्ये आलेलं नाही कुठं. त्यांचं कुठं नाव नाही. वाल्मिक कराडांचं तर ते समजा न्यायालय पोलीस प्रशासनाने जर ठरवलं असलं तर त्याच्यामध्ये आपण बोलणं योग्य नाही. आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे हे पहिल्यापासून आम्ही मानतोय. 100% मिळाला पाहिजे. जे कोणी दोषी असेल त्याला त्याच्यामध्ये कार्यवाही झालीच पाहिजे. तुम्ही देखील महायुतीमध्ये आहेत आणि महायुतीमध्ये तुम्ही काही कामं आणलेली होती, ती कामं अडवली गेली अशा पद्धतीने देखील बोललं जातं. आणि 370 हा कलम आष्टी मतदारसंघाला लावला आहे अशा पद्धतीची जी चर्चा आहे, काय वस्तुस्थिती आहे, काय? नाही, काहीतरी मला वाटतं का बैठकीत तसं म्हणलं गेलं इथं 370 कलम लागू आहे म्हणले. इथं कोणतं काम करायचं नाही. आम्ही मंजूर केलेले बरेचसे बंधारे आता पडलेत. R&Dचे रस्ते जवळजवळ 50 किलोमीटर, म्हणजे ते 50-55 कोटीचे असे 100-150 कोटीचे कामं आता थांबवले गेलेत. वास्तविक पाहता ते काय कामं कुठं माझ्या घरात होणार नाहीत. ते कामं कुठंतरी कोणत्या तरी गावाला रस्ता नाही किंवा जिथं बंधाऱ्याची साईट आहे अशा ठिकाणी ते कामं होणार आहेत.
आणि ते होत असताना थांबवले नाही पाहिजेत, हे माझं मत आहे. असे कुठले कुठले कामं थांबवले जे तुमच्या कालावधीत? अशी मोठी यादी आहे. आमदार फंडाचे बरेचसे वर्क ऑर्डर थांबवलेत किंवा वर्क ऑर्डर झालेले मार्क आउट थांबवलेत. त्याच्यानंतर DPTCमधून मंजूर झालेले कामं, आता एक पत्र आहे त्यांनी DPTCमधलं मंजूर झालेले कामं रद्द करण्यासाठी हे वरती प्रस्ताव पाठवला होता, पण तो मला वाटतं आदरणीय दादांनी मान्य केला नाही. हे त्यांचंच पत्र आहे. हे 25 कोटीचे तरी आपलं 3-4 कोटीचे तरी कामं असतील. हे सगळं प्रस्ताववरती पाठवला होता आणि हा प्रस्ताव दादांनी फेटाळून लावला तिथं. वास्तविक आता मंजूर झालेले कामं त्या गावांना मिळू दिले पाहिजेत, कारण वेगळ्या वेगळ्या गावाचे आहेत. उंबरवीर आहे, चिंचोली आहे, बारगजवाडी आहे, जाटवड आहे, खोपटी आहे, म्हणजे आष्टी पाटोदा शिरूर जे डोंगरी विकासमध्ये जे गावं येतात त्या गावांना हा निधी टाकता येतो आणि तो आपण तिथे टाकला आहे. तर तो निधी म्हणजे ते प्रमाण रद्द करावेत म्हणून त्यांनी पत्र दिलं होतं. तर ते पत्रही मला ते दादाच्या ऑफिसमधून मिळालं परवा. वास्तविक पाहता प्रतिनिधीचं काम हे असतं की लोकप्रतिनिधींनी हे मंजूर झालेले कामं हे तर केलेच पाहिजेत, पण जितका जास्त निधी आणता येईल तेवढा आणला पाहिजे. मी माझ्या 5 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये जवळजवळ 3 ते 3.5 हजार कोटीचा निधी मी इथं आणला आहे. आणि आष्टीचेही पत्रकार इथे त्यांनाही माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी ते जे काम आहे ते क्वालिटीचंच मी करून घेतलं आहे. आत्ता जे बंधारे आपल्या याच्यात झाले त्या बंधाऱ्यामध्ये सुद्धा कामं करत असताना लोकांचे हिताचे कसे होतील हेच आत्तापर्यंत पाहिले. आणि खुंटेपळ योजना जी आहे ती मी मंजूर केली होती, ठीक आहे. त्याच्यापूर्वी त्यांचं होतं, पण त्याच्यानंतर मी आमदार झाल्यानंतर ते सगळं बदललं. मी जुनं जे होतं ते सगळं बदललं. जुनं 3 ठिकाणी पाणी उचलायचं टाकायचं होतं ते सगळं बदलून मी थेट पाईपलाईन खुंटेपळ ते आपलं शिंपोरा ते खुंटेपळ ही मी केली आणि तिला मंजुरी आणली. ती मंजुरी आणल्यानंतर माझ्यापाशी पत्र आहे. ह्याच धस साहेबांनी ते स्थगित केलं. 1.5 वर्ष ते काम बंद पडलं, म्हणजे त्याचं वर्क ऑर्डर होऊ दिली नाही. जर आत्ता लाईट बंद करून सगळे ऑफिस सगळे बंद करून बाजारपेठा बंद करून माणसं जमा करून आता तिचं उद्घाटन करताय, जर त्याच वेळेस जर 1.5 वर्षापूर्वी ते काम होऊ दिलं असतं तर आत्तापर्यंत ह्या तालुक्याला ते पाणी मिळालं असतं. आणि आत्तासुद्धा पुढं यांची भावना पाणी आणण्याची आहे की नाही हे मला माहीत नाही, कारण मी तहसीलच्या बैठकीमध्ये ते आत्ता याला 26 जानेवारीला मी सांगितलं की ह्यांच्याच काही कार्यकर्त्यांनी त्या गुत्तेदारांना दम देऊन ते काम बंद पाडलं. मग आता कशासाठी बंद पाडलं आहे काय ते माहीत नाही. आत्ता एवढ्यात चालू झालं की नाही मला माहीत नाही, पण मध्ये 2 महिने परत ते काम बंद राहिलं. वास्तविक पाहता तालुक्याची एक लाईफलाईन असणारी ती योजना आहे. आपण जे केलं आहे ते तिथून जर 1 लिटर पाणी टाकलं तर 1च लिटर पाणी आता इथं मिळणार आहे. अशा पद्धतीची आपण योजना केली आहे. तिच्यात खोडा न घालता ते काम झालं पाहिजे. नुसता गाजावाजा करून फक्त जाहिरातबाजी करणे, मी कधीच माझ्या कामाची जाहिरातबाजी केली नाही. 50% कामाचे उद्घाटनंसुद्धा मी केलं नाही. काम चालू होऊ द्या बघू नंतर म्हणायचो. आणि आत्ता आम्ही मंजूर करून 1.5 वर्ष चालू झालेल्या योजनेचा आत्ता मित्रपक्षांवर अन्याय होता असं म्हणता येईल. आता वरच्यांनी नाही पण ह्यांच्याकडून अन्याय चालू आहे इथं. आता हे भाजपचे आहेत आणि आम्ही हे आता वरून समजा कुठून एक काय माहीत नाही, पण इथून जे बंद केलं जातं आहे अधिकाऱ्यांवर प्रेशर आणून ते त्यांच्याकडून केलं जातं आहे. तुम्ही सत्तेत असताना हा आवाज उठवला नाही असं देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. आता विरोधात असल्यामुळे कोणत्या संदर्भातला हे लोकांच्या याच्यातला असं म्हटलं जातं. नाही सत्तेत असताना मी याच्यामध्ये वेळोवेळी जिथं जे कोणी माझ्याकडे येईल त्याच्यासाठी मी मदत केलीच आहे. मी मदत केली नाही असं नाही. आणि आवाज उठवायचा म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये मी बोलायला लागलो कारण त्यांनी एक खोटं पत्र माझ्या कुटुंबाला जर अटक करा म्हणून जर पत्र देत असले, हे पत्र आहे हे माझ्या बंधूचं 76 वर्षाच्या बंधूचं नाव टाकून आणि माझं नाव टाकून की हे 350 एकर जमीनच्या देवस्थानची यांनी हडप केली म्हणून सांगितलं जातं. आमच्या कुटुंबाला अटक करा म्हणत असले तर मी त्या दिवशी सांगितलं जिथं उजेडल तिथं उजेडल. आता मी तुमचे काढतो तुम्ही माझे काय प्रकरण आहेत ते काढा. मी त्यांना ह्या याच्यात कुठंही सुट्टी देणार नाही. काका तुमचं जे काम विकास कामाच्या संदर्भात जो प्रश्न आहे तर त्यावर महायुतीचे समन्वयक नेते सुद्धा आहेत. मला वाटतं आपल्याकडे अमरसिंह पंडित आहेत, त्यांच्याकडे या संदर्भात काही तक्रार केली आहे का तुम्ही? सगळ्यांना माहिती आहे सगळं. अमरसिंह पंडित साहेबांनाही सांगितलं आहे. त्याच्यानंतर मागं पालकमंत्री असताना धनुभाऊलाही मागच्या वेळेसही सांगितलं होतं. आत्ताही अजितदादांना मी सांगितलं आहे. पण आता समजा आम्हाला जर आज महायुतीमध्ये असताना जर कामं चालू करणे आणि बिलं काढण्यासाठी जर आंदोलन करण्याची वेळ येत असली तर हे चुकीचं आहे असं माझं मत आहे. पण ह्या जो तालुक्याचा विकास आहे तुमच्या दोघांच्या आपसी हिरदामुळे हा विकास अडकून पडतो. मी नाही थांबवला ना. मी तर करा म्हणतोय. मी करा म्हणतोय, थांबवते ते. मी करा म्हणतोय. हे कामं जर झाले
आत्ता मार्चमध्ये बंधारे करायचे, मग त्याला पाणी कुठून आणणार तुम्ही? आणि आत्ताही तलावातलं पाणी मोठ्या प्रमाणात सोडून देऊन त्यातलं काहीतरी गाळ काढायचा आहे. एक लक्षात घ्या, वर्षीचा पावसाचा आपण आत्ता सांगू शकत नाहीत. पाण्याचा वापर हा जपूनच केला पाहिजे. हे मी माझ्या 5 वर्षाच्या काळात केलं. ठीक आहे, खालच्याही लोकांना पाणी मिळालं पाहिजे हेही पाहिलं आहे, पण त्याचा अपव्यय कधी केला नाही. कारण काहीतरी आपण जर समजा ते नासवायला लागलो तर 100% पुढच्या ह्याच्यात आपल्याला त्याचा तोटा होतो आहे. मागही अशाच पद्धतीने पाणी सोडून देऊन इथं पाण्याचा सोर्स नाही म्हणून नगरून टँकर लावले होते. म्हणजे नगरून टँकर तिकडून लावायचे. वास्तविक पाहता आम्ही तर शेतकरी माणसं आहेत. तुम्ही आता इथं पाहिलं असेल बाहेर कुठं केळीचे रोपं आहेत, तिकडं कुठं ऊसाचं काहीतरी काम चालू आहे. तुम्ही मंडळी यायची पण थांबलं नाही तर मळ्यातच जायचं होतं. वास्तविक पाहता शेतीसाठी लागणारं हे पाणी आहे आणि पाणी शेतकऱ्याला किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा लोकप्रतिनिधींनी जाणलं पाहिजे. आष्टी, पाडदा आणि शिरूर 3 तालुक्यात तुम्ही मंजूर करून आणलेली कामं बंद केलीत का? सगळेच कामं बंद केली? नाही, सध्या सगळंच थांबवलं आहे वाटतं. आणि आमच्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायतला काहीतरी आळे मारलेत. 22 ग्रामपंचायत पाटोद्यामधले आहेत, इथं काही करायचं नाही म्हणून तिथल्या व्हिडिओला सांगितलं आहे. 11 ते 12 ग्रामपंचायत शिरूरमधले आहेत तिथं सांगितलं आहे. आष्टीमधल्याही ग्रामपंचायत आहेत तिथंही सांगितलं आहे. असं लोकप्रतिनिधीला करता येत नाही, ह्या गावाला करायचं आणि त्या गावाला करता येत नाही. काल झालेल्या निवडणुकीत जिथे सुरेशदासांना मतदान कमी पडले, तुम्हाला जास्त पडले, अशा ठिकाणी ते नाळे मारले का? नाही, तशा ठिकाणी बी नाही म्हणता येत. पण ज्या ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आहेत मग त्याच्यातून त्या सरपंचाला आडव्यात घालून त्यांच्याकडे घ्यायचं. आता आमच्या कार्यकर्त्याला असे निरोप खाली दिले जातात की तुमचं बिल काढतो, अण्णाला जाऊन भेटा. म्हणजे त्याच्यामधून आमच्या कार्यकर्त्याला कुठंतरी डिस्टर्ब करायचं हे काम आता याच्यामधून चालू आहे. आणि असे अजून बरेच प्रकरणं आहेत. तुम्हाला बऱ्याच वेळेस आता वारंवार मी भेटत राहणार आहे. तर या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्याकडे तक्रार करून, अजितदादाकडे तक्रार करून जर यात काही तोडगा नाही निघाला किंवा हे जर नाही थांबलं तर पुढचं पाऊल तुमचं कसं असेल? आणि तुम्ही मागच्या उपोषणाचा देखील इशारा दिला. नाही, उपोषणाचा मी त्या दिवशी इशारा दिला होता. मी कलेक्टर साहेबाला हेही सांगितलं की 8 दिवसात, आणि सगळ्या अधिकाऱ्यांनाही सांगितलं 8 दिवसात जर सगळं मार्गी नाही लागलं तर आम्ही उपोषण करणार आहेत किंवा आंदोलन करणार आहेत. आणि त्या आंदोलनाचं स्वरूप मग बीडला आपल्याला पाहायला मिळेल. त्या दिवशीसुद्धा 2000 लोक उपोषणाला बसणार होते, पण बाकी काही प्रश्न निर्माण होते म्हणून आम्ही ते केलं नाही. म्हणून त्या दिवशी आम्ही ते थांबवलं. मी कलेक्टरांना भेटलो, CO साहेबांनाही भेटलो. त्यांनी थोडे 1-4-2 दिवसामध्ये हे सगळी मार्गी लावायचा त्यांनी शब्द दिला आहे. आणि ते जर मार्गी लागलं तर मग आम्हाला आंदोलन करायची गरज नाही. पण नाही लागलं तर आम्ही 100% आंदोलन करणार. काका, सुरेशदासांना जे इलेक्शनमध्ये लीड भेटली म्हणजे त्यांचं तालुक्यात काम नाही किंवा जमीन घेणे हे घेणे सगळे प्रकरण समोर आहे, हे लीड कुठून आले? मग त्यांचं तेच कामच लोकांनी पाहिलं ना, जे आत्ता चाललं नाही असं. ह्या कामावर झाली काय मला माहीत नाही. पण आता त्या बाबतीत मी बोलणं म्हणजे मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं माझा हात थोडा दगडाखाली. त्या बाबतीत समजा तिथून जर बाजूला सरकलो, उद्या मला न्याय नाही मिळाला तर मी राष्ट्रवादीतून सुद्धा बाजूला सरकू शकतो. आणि राष्ट्रवादीतून मी जर बाजूला सरकलो तर मग त्यावेळेस लीड कशी मिळाली हे सगळं तुम्हाला सांगेल. अमोल मिटकरी यांनी दस यांच्यावरती आरोप केले होते की 11 डिसेंबरपर्यंत वाल्मिक कराड यांच्या संपर्कात ते होते. त्यावर दस यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? त्यांची बैठक झाली इथं, मला वाटतं 17 तारखेला एक बैठक झाली अशी मला माहिती आहे. आणि माझ्या इलेक्शनमध्ये मला सगळे अनुभव आलेत ना. तुम्हाला परवा 1-2 जणांचे फोनही मी वाजवून दाखवले की वाल्मिक कराडांनी इथं खाली कोणाचं काम करायचं सांगितलं आणि त्यांनी त्यांचं काम केलं, सगळं हे झालं. आता मी स्वतः उभं होतो ना, मला माहिती आहे ना सगळं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जे काही झालं हे इलेक्शनमध्ये त्याच्यावर आत्ता नाही, पण मी अन्याय सहन करणारा माणूस नाही. जर माझ्या पार्टीने माझी दखल नाही घेतली तर उद्या MIM जर जायची पाळी आली तरी आपली तयारी आहे. झालं का? पक्षाने दखल घेतली तर तुम्ही पुढची भूमिका घेणार नाही? सौम्य कोणची भूमिका नाही, हे आता तुमच्यावर एखाद्याने तुमच्या कुटुंबाला अटक करा म्हणल्यानंतर तुम्ही भूमिका म्हणजे सौम्य ठेवता का? ठेवू शकत नाही. त्यांनी काही कारण नसताना 3दा याच्यावर LAQ टाकला गेला हेही सांगितलं मी तुम्हाला. आणि हे जर असेल तर माझं म्हणणं काही नाही, त्याच्यामध्ये तपासलं पाहिजे. पण काही नसताना जर समजा बदनामीपूर्वक तुमच्या कुटुंबाला जर कोणी म्हणत असेल
तर मी कुणालाच मोजायला तयार नाही. पण आज जर आपण बघितलं तर महायुतीचं सरकार आल्यापासून भाजप फुल फेजमध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की तुमच्यावरती ही वेळ आली की भाजपचे इथं आमदार असताना तुमची कामं होऊ दिली जात नाही. राज्यात अशीच परिस्थिती आहे का आणि राज्यामध्ये अशी परिस्थिती असेल तर कुठपर्यंत ही गळचेपी सहन करणार? नाही, आता तो बाकीकडचा मी माहिती घेतलेली नाही, पण मी माझ्यापुरता जो विषय इथं जो घडला आहे तो तुमच्या सगळ्यांच्या समोर आणला आहे. तो महायुतीमध्ये आम्ही असल्यामुळं महायुतीच्या नेत्यांनी म्हणजे कोण फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील किंवा शिंदे साहेब असतील, सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष देऊन हे प्रॉब्लेम सोडवले पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.